जुन्या काळात दोन मित्र होते. लहानपणी दोघे एकत्र खेळायचे आणि अभ्यास करायचे. अभ्यास पूर्ण झाल्यावर दोन्ही मित्र आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. एका मित्राने कठोर परिश्रम केले आणि भरपूर पैसे कमावले, तर दुसरा मित्र खूपच आळशी होता. त्याने काहीही केले नाही. अशा गरिबीत त्याचे जीवन व्यतीत होत होते. एके दिवशी श्रीमंत मित्र त्याच्या बालपणीच्या मित्राला भेटायला गेला. श्रीमंत मित्राने पाहिले की त्याच्या मित्राची अवस्था खूपच वाईट आहे आणि त्याचं घरही खूपच अस्वच्छ आहे. गरीब मित्राने बसायला दिलेल्या खुर्चीवर धूळ होती. श्रीमंत मित्र म्हणाला, तू तुझ्या घरी इतकी घाण का ठेवतोस? बिचाऱ्याने उत्तर दिले की घर साफ करून काहीही उपयोग नाही. काही दिवसातच ते पुन्हा घाण होते. श्रीमंत मित्राने त्याला घर स्वच्छ ठेवायला खूप समजावलं, पण तो मानला नाही. निघताना श्रीमंत मित्राने गरीब मित्राला एक अतिशय सुंदर असा पुष्पगुच्छ भेट दिला. गरीब मित्राने तो पुष्पगुच्छ कपाटात ठेवला. त्यानंतर जेव्हा जेव्हा कोणी गरीब मित्राच्या घरी येत असे आणि त्याला सुंदर पुष्पगुच्छ दिसला, तेव्हा तो म्हणायचा की तो पुष्पगुच्छ खूपच सुंदर आहे, पण घर खूप घाण आहे. पुन्हा पुन्हा तेच ऐकून त्या गरीब मित्राला वाटले की आपण कपाट साफ करू, म्हणून त्याने कपाट साफ केले. आता त्याच्या घरी येणारे लोक म्हणाले की पुष्पगुच्छ खूपच सुंदर आहे आणि कपाट देखील स्वच्छ आहे, पण संपूर्ण घर घाण आहे. हे ऐकून त्या गरीब मित्राने कपाटाची भिंत साफ केली. आता त्याच्या घरी आलेल्या सर्व लोकांना त्याच कोपऱ्यात बसणे आवडू लागले, कारण तिथे स्वच्छता होती. एके दिवशी त्या गरीब मित्राला खूपच राग आला आणि त्याने संपूर्ण घर साफ केले आणि भिंती रंगवल्या. हळूहळू त्याची विचारसरणी बदलू लागली आणि तो कामाला लागला. तर मित्रांनो, या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की आपली एक छोटीशी चांगली सवय आपली विचारसरणी बदलू शकते, जे आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकते. मोठ्या अडथळ्यावरही चांगल्या सवयींनी मात करता येते. आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.